जय शिवराय. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत शिवजयंती महोत्सव समिती पुणे आयोजित स्वराज्याशी एकनिष्ठ असलेल्या घराण्यांच्या स्वराज्य रथोत्सवामध्ये चालुक्य वंशातील साळुंखे व इतर आडनावांनी ओळखल्या जाणाऱ्या घराण्याचा रथ सामील होतोय. त्या संदर्भात नियोजन बैठक नमस्कार. जय शिवराय, जय पुलकेशी. इथं आता आज मंडळी जमलेली आहेत आपले राजे साळुंखे चालुक्य राजवंशातील आणि शिवस्वराज्य रथाच्या नियोजनासाठी आज पहिली बैठक लागलेली आहे. 1042 वर्षाचा इतिहास ज्या घराण्याला आहे त्या घराण्यातले बांधव आज वेगवेगळ्या आडनावांनी ओळखले जाणारे साळुंखे, साळुंखे, सोळंखे, साळोखे, तसेच डुबल वगैरे, इंगळे, निंबोरे अनेक मंडळी आहेत. ही सगळी मंडळी आज एकत्र आलेली आहेत आणि रथाचं 2 वर्ष यशस्वीरित्या नियोजन आपण केलेलं आहे. मागच्या वर्षीच्या रथामध्ये आपण कमळोजी साळुंखे, प्रताप गडवीर यांच्या जिवंत देखावा सादर केला. तशाच प्रकारे आपण यावर्षी स्वराज्यवीर सरनोबत तुकोजी चोर साळुंखे यांच्या जीवनावर आपण जिवंत देखावा सादर करणार आहोत. तर त्याचं नियोजन बऱ्यापैकी झालेलं आहे. आज मंडळी आहे तिकडे आपण बघू शकतो. कोल्हापूरवरनं साळुंखे आहेत, बाबूप्पा आहेत, जवाहर साळुंखे आहेत, मी स्वतः अवधूत साळुंखे, शेखर किवळकर आहेत, राजनेकर मंडळी आहेत, डुबल इनामदार आहेत कराडवरून, निलेश साळुंखे इनामदार आहेत पुरंदरवरून, राजने गावकर आहेत, रमेशदादा देसाई इनामदार आहेत, परत बारसकर सर आहेत. ही मंडळी सगळी आज नियोजनासाठी आलेली आहे आणि आपण यामध्ये सहभागी आहे याचा आम्हाला अंदाज आहे आणि आजपासून आपण कामाला सुरुवात केलेली आहे. तर आपला सर्वांचा सहभाग इकडं अपेक्षित आहे आणि तन मन धन अशा स्वरूपाचं आपण योगदान नेहमीच देत आलेलो आहे. कुठल्याही प्रकारचं आपण उघड आव्हान न करता आपल्या स्वखुशीनं आपण यात सहभाग घेतलेला आहे अशी सर्वांना विनंती आहे. मी विनंती करतो शेखरदादा साळुंखे किवळकर यांना पुढची रथाची योजना सांगण्यासाठी. शेखरदादा आपल्यावर आहे. बोला. शेखर साळुंखे, मागच्या वेळी आपण जिवंत देखावा ठेवला होता. त्याची सगळी सामग्री आपण राजे महाडिक आणि वृंदा साठे यांच्याकडे दिली होती. तशाच पद्धतीनं आपण त्यांना सगळी माहिती पुरवलेली आहे. तेच नियोजन मागच्या वेळी जिवंत देखावा कमळोजी साळुंखेंचा होता, तर यावेळी सरनोबत तुकोजी चोर साळुंखे यांचा राहील आणि ॲडिशनल आपण त्यामध्ये मार्गानी खेळ ठेवणार आहे. मलखंब याचं नियोजन शिवाजीप्पा साळुंखे कोल्हापूरवरून करणार आहे.